असं चुलीवरचं जेवण आजकाल कमीच बघायला भेटतं. आज आपण चुलीवरचं मटण बनवणार आहोत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि एक सिक्रेट मसाला तयार करून ही भाजी बनवली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे रेसिपी मिस होणार नाही. इथं मी 3 पळी तेल घेतलं आहे. जास्त तेलाचा वापर करायचा नाही. आता यात आपल्याला बाजूला काढलेली चरबी तळून घ्यायची आहे चांगली. एक मिनटं ही अशी लालसर परतून झाली की यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला कांदा आपण टाकणार आहोत. तो पण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतून झाला की यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकायची आहे. यानंतर थोडंसं खोबरं पण आपल्याला थोडंच टाकायचं आहे. नंतर आपल्याला भाजीच्या मसाल्यात पण खोबरं टाकायचं आहे. इथे मी 1 चमचा हळद आणि 1 चमचा धना पावडर टाकून हे चांगलं परतून घेत. आता यामध्ये आपण मटण घालणार आहोत. इथे मी 2 किलो मटणाचं प्रमाण सांगते. हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मीठ घालून हे झाकून ठेवायचं. आता या झाकलेल्या ताटावरती आपल्याला थोडंसं पाणी ओतायचं आहे. हेच पाणी आपल्याला याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि परत ताट झाकून त्यामध्ये परत पाणी ओतायचं. आता हे शिजते तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊ. इथे आपण सिक्रेट मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी 2 चमचे तांदूळ, 2 चमचे डाळ आणि 2 चमचे तीळ आपण चांगले भाजून घेऊ. याच्यातच आपल्याला कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर हे सगळं भाजून घ्यायचं आहे. आता या सगळ्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. इथे आपण कांदा, खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर हे सगळं वेगळं कुटून घेणार आहोत. आता याची आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे. इथे मी 2 चमचे तेल घेतलं आहे. त्यामध्ये तयार केलेलं वाटण आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला 3 चमचे तयार केलेला पावडर मसाला घालून हे चांगलं परतून घ्यायचं आहे. असं साईडला तेल सुटेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आपला घरगुती काळा मसाला आणि थोडासा मटण मसाला पण घालून घेणार आहोत. आता हे पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. हा मसाला करपू नये म्हणून आपण यामध्ये थोडंसं तूप घालून हा मसाला परतून घ्यायचा आहे. यामुळे मटणाला तरी पण छान येते. यामुळे मसाला चांगला परतला हे जातो आणि मसाला करपत पण नाही. इकडं आपलं मटण शिजून तयार आहे. हाच मसाला आपण यामध्ये घालून घेणार आहोत. याला चांगलं मिक्स करून घेऊ आणि कमी जाळावरती याला थोडा वेळ असं शिजून देऊ.